एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। पृथ्वीच्या अंतरंगामधील भाग दुसरा। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भूकंपशास्त्र, सिस्मॉलॉजी आणि भूकंप लहरी है ना। थोडक्यात एकदम समजून घेऊया, कारण हे समजलं की मग पृथ्वीच्या अंतरंगामधील एक्झॅक्ट काय कंपोनंट्स आहेत है ना, हे समजण्यासाठी भूकंपाचा आधार कसा घेता येईल हे समजणं सोयीचं होईल। आलं नाही लक्षात? ठीक आहे। पूर्वीचा व्हिडिओ पाहिला का? भाग 1 नसन पाहिला तर पाहून घ्या रे बापू। ठीक आहे, आता आपण दुसरा भाग पाहू। सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे 2 प्रश्न डोक्यात फिट असलेच पाहिजे। मग 2 प्रश्न पाहून घेऊ। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, माया निपटला। नेहमी सांगतो तुम्हाला तुमचं निपटाचं आहे म्हणून। पृथ्वीच्या है ना काय, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या स्थानामध्ये भूकंप निर्माण होतो त्यास काय संबोधले जाते? द प्लेस इनसाइड द अर्थ वेअर अर्थक्वेक क्रिएटेड इज कॉल्ड ॲज। 1 भूकंप नाभी हायपोसेंटर, 2 भूकंप केंद्र एपिसेंटर, 3 तरंग बिंदू वेव्ह पॉइंट आणि 4 विभंग रेषा फॉल्ट लाईन। असं 4 तुम्हाला दिलेले पर्याय आहेत। अचूक पर्याय तुम्हाला शोधायचा आहे। कशाच्या आधारावर? आता व्हिडिओ पाहाल तो समजून घ्यायचा आहे, त्यातले कॉन्सेप्ट समजायचे आहेत आणि फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे। दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, पुन्हा म्हणतो तुमच्यासाठी, भूकंप लहरी बाबत अचूक तथ्य ओळखा। आयडेंटिफाय द करेक्ट फॅक्ट्स रिगार्डिंग द सिस्मिक वेव्स। अनुतरंग आणि अवतरंग, अणुतरंग आणि अवतरंग घन आणि द्रव माध्यमातून प्रवास करतात। प्रायमरी अँड सेकंडरी वेव्स ट्रॅव्हल थ्रू सॉलिड अँड लिक्विड मीडियम। ब रॅली तरंगांची गती सर्वाधिक कमी असते। रॅलिक वेव्स आर स्लोएस्ट मूव्हिंग वेव्स। क भूपृष्ठ लहरी, भूपृष्ठ लहरी ह्या उदासीन लहरी असतात। सरफेस वेव्स आर डिप्रेसिव्ह वेव्स। असे 3 तुम्हाला दिलेले आहेत विधान, तथ्य। त्यापैकी कोणतं अचूक आहे ते शोधायचं आहे। आलं लक्षात आहे ना? ठीक आहे। आता आपण टॉपिक समजून घेऊया। चलायचं मग तो बने रहो भाई, बीच में छोड़ के जाते तो लोचा हो जाता है। लोचा नहीं करने का, एग्जाम क्रॅक करने का है। ठीक आहे, तर चला बघून घेऊया आपण। पहिला आहे सिस्मॉलॉजी, भूकंपशास्त्र। कशाला म्हणतात? भूकंपामधील निर्माण होणाऱ्या ज्या भूकंप लहरी आहेत त्यांच्या विविध आयामांचा अभ्यास करण्याचं शास्त्र। जेव्हा भूकंप होतो त्यातील जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेमुळे विविध लहरी, डिफरंट वेव्स है ना, कोणते वेव्स, सिस्मिक वेव्स जनरेट होतात, निर्माण होतात। त्याचे वेगवेगळे डायमेन्शन आहेत, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे वेगवेगळे होणारे परिणाम आहेत है ना, वेगवेगळे विशिष्ट वैशिष्ट्य आहेत। ते काय आहेत याचा शास्त्र म्हणजेच काय तर भूकंपशास्त्र, सिस्मॉलॉजी। म्हणजे एकदम प्लेन याच्यात आपल्याला सेस्मिक वेव्स जे आहेत, भूकंप लहरी, त्याचा अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, त्याचा अभ्यास करायचा तर त्याला समजून घेणं आवश्यक आहे। बघा असं होते, तुम्हाला माहित आहे भूकंप है ना। आता आपण बघूया की भूकंपाचं असं आहे, तर मग भूकंप मोजाचा कसा? मोजणं आवश्यक आहे। रिक्टर स्केल वापरल्या जाते असं आपण म्हणतो, रिक्टर स्केलवर मोजल्या जातं। तर जो मोजमाप होतं त्या मोजमाप यंत्राचं नाव आहे भूकंप मापक यंत्र, सिस्मोग्राफ। लक्षात घ्या, त्या भूकंप
च यंत्र काय आहे, भूकंप मोजण्याचं यंत्र, त्याला म्हणतात भूकंप मापक यंत्र, सिस्मोग्राफ. असे सोपे सोपे प्रश्न आले आहेत भाऊ. तुम्ही म्हणा हेच काऊन सांगते असा जोर देऊन, असे सोपे प्रश्न आले आहेत. आणि मग बाउन्स झालाय, काय आलाय, खालील पैकी कोणते है ना जे आहे यंत्र हे भूकंप मोजण्याकरिता वापरतात. आणि असंच देऊन ठेवलंय, सिस्मोग्राफ, सिस्मोग्राम, सिस्मोमीटर. आणि मग होते बाउन्स. आलं की नाही लक्षात. मग आपण होतो कन्फ्यूज. म्हणून एवढ्याच जोर. जे यंत्र आहे त्याला आपण काय म्हणतो, लक्षात घ्या, सिस्मोग्राफ. आणि जो ग्राफ निघतो टंग 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 करत असा जो ग्राफ निघतो त्याला म्हणतो आपण सिस्मोग्राम. भूकंप लेख काय म्हणतो त्याला, भूकंप लेख, सिस्मोग्राम. सिस्मोग्राम हा म्हणजे जग 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 निघणारा चार्ट. आणि जे यंत्र आहे ते आहे सिस्मोग्राफ. आणि त्या सिस्मोग्राफचं मेन जे आहे, ज्याच्या आधारे ग्राफ तयार होतो, ते आहे सिस्मोमीटर, भूकंप मापी. ते आहे सिस्मोमीटर, भूकंप मापी. हे भूकंप मापी काय असते, एक प्रकारचं पेंडुलम असते ज्याचा पेन लागलाय आणि हेवी पेंडुलम असते. आणि हे पूर्ण यंत्र एकदम फिक्स असते. जसं ट्रेमर्स झाले, कंपना आली, तसं हे पूर्ण हलायला लागते. आणि हे हलून हे स्थिर राहते आणि हे पूर्ण झुलायला लागते असं लमच्या. आणि हा झुलते झुलते डुक 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 मस्त पैकी अशी अशी डिझाईन काढून घेते. आणि हे डिझाईन काढणारे जे आहे ते आहे सिस्मोमीटर. सो सिस्मोमीटर इज अ पार्ट ऑफ सिस्मोग्राफ. पण अल्टरनेटिव्हली दोन्ही सिस्मोमीटर किंवा सिस्मोग्राफ असं बोलल्या जातं. पण सिस्मोमीटर इज नॉट अ सिस्मोग्राफ, इट्स अ पार्ट ऑफ द सिस्मोग्राफ. क्लिअर. आता भूकंप म्हणजे अख्ख्या जगामध्ये कमी जास्त इंटेन्सिटीने होत राहते. आणि त्याच्यामुळे भूकंप जे आहे त्याचं मोजमाप करणे है ना, त्याची डेप्थ काय आहे, इंटेन्सिटी काय आहे, याच्यासाठी ग्लोबल लेवलवर एक कोऑर्डिनेटिव्ह नेटवर्क आहे है ना. ते नेटवर्क म्हणजे काय, तर ग्लोबल सिस्मोग्राफिक नेटवर्क. हे एकमेकांशी सगळे जुळून आहेत. भारतामध्ये बघा एक आहे, इथे दिसते, भारतामध्ये एक आहे. बाकीचे काही रेड याच्यात आहेत ते बंद झाले, पण बाकी जे निळ्या याच्यात आहेत ते सुरू आपल्याला दिसतात. असे सर्व जगभर काय आहे, सिस्मोग्राफ इन्स्टॉल्ड केलेले आहेत. सिस्मोग्राफ काय केलेले आहेत, इन्स्टॉल केले आहेत. ते एकमेकाशी कनेक्ट आहेत. कुठेही जगात हलकासाही काही आतमध्ये भूकंप झाला तर यापैकी कुठलं तरी यंत्र त्याला मोजतंय आणि सर्व यांना कळून देतं की इथं बाबा चिंगारी लगी है ना. ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण समजून घेऊया की भूकंप जे आहे तो येतो कुठून, काय, त्याचे थोडेसे कंपोनंट. म्हणजे भूकंपाचे जे वेगवेगळे घटक आहेत ते घटक समजून घ्या. भूकंप कसा येतो वगैरे ही वेगळी चर्चा. ठीक आहे, कारण की आपल्याला लहरी समजून घ्यायच्यात. तर हे क्रस्ट समजा, पृथ्वीचं कवच. त्या पृथ्वीच्या कवचामध्ये कुठेतरी अशी कुठेतरी क्रॅक जाते, खडकात नाही का क्रॅक जाते. आता क्रॅक एवढ्या मोठ्या दोन खंडांच्या मधात किंवा मोठ्या भूभागामध्ये जर खाच झाली असेल हलकी फुलकी, तर आपण पहा हलकासा बेंचही जर असा तुटला तर आमचा भडकन पडतो है ना. आता कशाच्या भरावर ते नको विचारा, कशी शकते ते असं भडकन पडतो ना, कशी शकते. आता असं समजा की हा जो बेंच आहे जो तुटला हलकासा असा भडकन, तो समजा की लाखो किलोमीटर आहे, लाखो किलोमीटरचा आहे आणि तेवढा खोल पण आहे, 40-50 किलोमीटर खोल आहे. तो भडकन खालीवर गेला तर कसा होईल, तर काय ऊर्जा निर्माण होईल. ते खतरनाक जी ऊर्जा निर्माण होते ही ह्या पॉइंटला, कुठल्या, जिथे फॉल्ट फ्रॅक्चर पडला आहे तिथे ऊर्जा निर्माण होते. ज्या पॉइंटला ऊर्जा निर्माण होते म्हणजे त्या पॉइंटला आपण म्हणतो अर्थक्वेक निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतोय, भूकंपनाभी किंवा अपस्तिक, फोकस किंवा हायपोसेंटर त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो, फोकस किंवा हायपोसेंटर. फोकस किंवा हायपोसेंटर म्हणजे जिथे जिथे भूकंपाचा पॉइंट सुरू झाला, म्हणजे जिथे फॉल्ट
पडला तिथे, ठीक आहे. मग इथे धूम झाला, असा झाला तर एनर्जी रिलीज झाली. एनर्जी रिलीज झाली तर बरोबर आहे, आपल्याला दिसेल त्याच्या एनर्जी रिलीज होताना त्याच्या लहरी निघतील, त्याच्या वेव्ज निघतील. तर वेव्ज निघणं सुरू होतात. ते कुठे? पृथ्वीच्या आतमध्ये. पृथ्वीच्या आतमध्ये जे वेव्ज निर्माण होतात ते वेव्ज म्हणजे पहिलं वेव आणि दुसरं वेव. पहिला वेव येते ना, असं चाललाय समोर समोर, आणि त्याच्या माग माग जे आहे त्याला ढकलणारं दुसरं वेव निघते. म्हणून प्रायमरी वेव, अणुतरंग आणि अवतरंग, सेकंडरी वेव्स हे तयार होतात. हे कुठे असतात? हे कवचाच्या आतमध्ये, म्हणजे जे क्रस्ट आहे त्याच्या आतमध्ये असतात. म्हणून याला बॉडी वेव्ज म्हणतात, कारण ते पृथ्वीच्या अंतरंगात आहे. याला काया तरंग किंवा काया लहरी म्हणतात. मग असं लहरी 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 निघून वर येते. आता हे आलं तर इथून सरळ हे सगळ्या दिशेला जाते. हे जे आहेत सर्व दिशेला जाते. पण इथून जे आहे जी लहर प्रायमरी आणि सेकंड निघते ती डायरेक्ट पटकन फास्ट पहिल्यांदा बिलकुल त्याच्या काटकोनात बिलकुल तुम्हाला दिसेल त्याच्या काटकोनामध्ये ह्या पॉइंटला, सरफेसला, पृष्ठभागावर दुसऱ्या लहरी सुरू होतात. त्या पृष्ठभागावरून वाहतात. म्हणून त्याला भूपृष्ठ तरंग किंवा सरफेस वेव्स किंवा पृष्ठ तरंग म्हणतात. हा जो पॉइंट आहे बिलकुल याच्या 90 डिग्रीच्या वर असा सरळ हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? भूकंप केंद्र, एपी सेंटर. आपल्याला जे सांगितलं जातं की बाबा भूकंप कुठे आला, असा शब्द वापरतो ना, भूकंप कुठे आला, जे भूकंप कुठे आला हे सांगितलं जातं ते म्हणजे काय सांगतात? ऍक्च्युली एपी सेंटर, भूकंप केंद्र सांगतात. है ना. भूकंपाचं केंद्र इथे इथे होतं. मग आजूबाजूचे सगळे शहर वर जेवढे काय त्याच्या चपेटात आले ते हलून जाते. बरोबर आहे, ठीक आहे. तर भूकंप केंद्र म्हणजे एपी सेंटर, जे पृष्ठभागावर निर्माण होतं आणि त्यातून लहरी निर्माण होतात. त्या लहरींना आपण म्हणतो भूपृष्ठ तरंग म्हणजे सरफेस वेव्स. आतमध्ये जिथून भूकंपचे पॉइंट सुरू होतो त्याला आपण म्हणतो भूकंप नाभी, फोकस, हायपोसेंटर. तिथून जे तरंग निर्माण होतात त्याला आपण म्हणतो बॉडी वेव्स. ते आहेत प्रायमरी वेव्स आणि सेकंडरी वेव्स, अणुतरंग आणि अवतरंग. क्लिअर, ठीक आहे. आता हे जे निघतात त्याचं रिक्टर स्केलवर जे मोजल्या जातं तर ते कसं मोजल्या जातं? तर बघा आपल्याला दिसतंय अँप्लिट्यूड इथे सुरू झालेला आहे आणि इकडे वेळेनुसार लहरींची जी आहे आपल्या ज्याला म्हणतो फीचर्स किंवा लहरी ह्या बदलत जातात. पहिल्यांदा जी लहर सुरू होते प्राथमिक, कॉल्ड ॲज अ फर्स्ट प्रायमरी ट्रेमर्स, है ना. ते पहिल्यांदा सुरू होते ती म्हणजे पी वेव्स. त्याच्यानंतर झटका सुरू होते जबरदस्त, सेकंड प्रायमरी ट्रेमर्स. दुसरी जी आहे प्रायमरी ट्रेमर्स येते त्याला म्हणतो आपण एस वेव्स. आणि त्याच्यानंतर मग आपल्यापर्यंत पोहोचते आणि अशी खडखड 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 सगळं असं हलून जातो आपण. जे हलून जातो ते म्हणजे आहे मेन ट्रेमर्स, सरफेस वेव्स, भूपृष्ठ तरंग. हे सर्वात स्ट्रॉंग तरंग आपल्याला असतात. आलं की नाही लक्षात? जो आपल्याला महसूस होते ना तो हा नाही ना, हा पण नाही. आपल्याला महसूस होते तो कोणता आहे? सरफेस वेव्स. म्हणजे काय हे जर माहित झाले तर आपण इथं वाचू शकतो का? नाही. का? तर यांच्यामध्ये जो वेळ आहे तो सेकंदाचा असतो. तो कितीचा असतो? सेकंदाचा असतो. इकडे आपला जो सिस्मोग्राफ सांगत नाही तर आपण असे हलायला लागतो. म्हणजे तो ना आपण सारखे सारखे राहतो असं. तो फक्त हे सांगते की तुम्ही जे हल्ले ना ते किती स्केलमध्ये होतं, रिक्टर स्केलवर किती इंटेन्सिटी होती एवढंच सांगते. बाकी काहीच नाही करू शके. तो तुम्हाला वाचवू शके नाही. लक्षात आलं का? ते तुम्हाला वाचवू शके नाही. तो फक्त सांगते का तुम्ही मरण्याच्या स्थितीत मध्ये आहात काय, बस. ते बी नाही सांगे म्हणा, घचकल्यावर कुठं सांगणार आहे लमच्या. असो, आता आपल्याला काय दिसतंय की ह्या ज्या लहरी आहेत म्हणजे प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स आणि बॉडी वेव्स आणि आपल्या भूपृष्ठावरच्या सरफेस वेव्स हे आपण पाहिलंय. म्हणजे दोन प्रकारच्या वेव्स आपल्याला दिसत आहेत, है ना. कुठल्या वेव्स दिसत आहेत? तर एक बॉडी वेव्स दिसत आहे ना,
आणि दुसरा आहे भूपृष्ठीय वेव्ह दिसते. दोन प्रकारच्या वेव्स. बॉडी वेव्ह जे आहेत जिथे फोकस आहे तिथपासून सुरू होतात आणि संपूर्ण पृथ्वीभर आतमधून, संपूर्ण पृथ्वीभर आतमधून, पृथ्वीच्या आतमध्ये जेव्हा होतात संपूर्ण पृथ्वीवर सर्व बाजूने, सर्व दिशेने त्या जातात, चहू दिशेने त्या जातात. ऑल डायरेक्शन, फ्रॉम ऑल डायरेक्शन. इथून सुरुवात ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनने जातात आणि जात 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 कुठपर्यंत पोहोचतात? भूपृष्ठापर्यंत. आता भूपृष्ठापर्यंत हा जो पॉइंट आहे 90 डिग्रीचा सरळ है ना, हा पॉइंटला प्रथमता येतात आणि तिथे इंटेन्सिटी असते आणि तिथून सरफेस वेव्ह सुरू होतात. आणि ह्या सरफेस वेव्ह कसे होतात? त्या जो पॉइंट आहे भूपृष्ठावरचा, ज्याला आपण एपिसेंटर म्हणतो, भूकंप केंद्र म्हणतो, बिलकुल तिथून चहू बाजूंनी, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये भूकंप नाभीपासून, म्हणजे फोकस पासून किंवा हायपोसेंटर पासून कसे सगळीकडे तरंग पसरतात, तसेच भूपृष्ठापासून भूपृष्ठावर सगळीकडे, भूपृष्ठावर सगळीकडे चहू बाजूंनी सर्व दिशांनी, ऑल डायरेक्शन्स. म्हणजेच काय, हे पण ऑल डायरेक्शन आहे, हे पण ऑल डायरेक्शन आहे. फक्त याच्यात ना याच्यात काय फरक आहे की बॉडी वेव्स कुठून तयार होतात? खूप महत्वाचं आहे. बॉडी वेव्स कुठून तयार होतात? फोकस. कुठून तयार होतात? फोकस, हायपोसेंटर, फोकस, हायपोसेंटर, फोकस, हायपोसेंटर. लक्षात आला? भूकंप नाभी, भूकंप नाभी आणि भूपृष्ठीय तरंग पृष्ठभागावर, त्या पॉइंटवर, तिथून चहू बाजूंनी, ऑल डायरेक्शन्स. म्हणजे काय आहे इथे? भूकंप केंद्र, भूकंप केंद्र, एपी सेंटर. एपी म्हणजे वर, हायपो म्हणजे खाली, हायपो म्हणजे खाली आणि एपी म्हणजे वर. क्लिअर? आता बॉडी वेव्स दोन प्रकारचे आणि भूपृष्ठीय जे आहे किंवा पृष्ठीय तरंग हे पण दोन प्रकारचे. बॉडी वेव्स मध्ये प्रायमरी वेव्स, अणुतरंग, आणि सेकंडरी वेव्स, अवतरंग, प्रथमता निर्माण होणारे आणि त्याच्यानंतर येणारे. आणि पृष्ठीय किंवा भूपृष्ठीयमध्ये रॅलिक तरंग आणि दुसरा आहे लव तरंग. लव म्हणजे हा काही खूप प्रेम करते, आपल्याला लाडीगोडी करते आणि असा वेव राहते की आपल्याला गुदगुल्या होतात, असा काही नाही. लव म्हणा तर तुम्हाला तेच सुचते लमचानवा, तसा काही नाही. लक्षात आला का? हा लव तरंग म्हणजे काय, लव म्हणतात त्याले, ते आपण पुढे पाहू है ना. आता गुदगुल्या करायच्या नाही उगाच. ठीक आहे, चला आता बघूया आपण प्राथमिक लहरी, प्रायमरी वेव्स, दुय्यम लहरी, सेकंडरी वेव्स आणि सरफेस वेव्स आधी समजून घेऊया. मग सरफेस वेव्हचं क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन नंतर पाहू. प्रायमरी वेव्स यांना अनुलंब किंवा संपीडन है ना असं वेव्ह सुद्धा म्हणतात. लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि कॉम्प्रेन्शनल वेव्ह सुद्धा म्हणतात. अनुलंब, संपीडन असं पण म्हणतात. लक्षात घ्या बरं, कारण की असं प्रश्न विचारतात. आणि आपण सिस्मोग्राफच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय पाहिलं? फर्स्ट प्रायमरी ट्रेमर असा पण शब्द पाहिला ना आपण. काय पाहिला? फर्स्ट प्रायमरी ट्रेमर्स असा पण शब्द पाहिला. याला पी तरंग, पी वेव्ह सुद्धा म्हणतात. पी फॉर प्रायमरी, प्राथमिक. ठीक आहे. इकडे जर सेकंडरी मध्ये बघितलं तर दुय्यम मध्ये अनुप्रस्थ किंवा विकृती किंवा कातर किंवा यस वेव्स किंवा यस तरंग म्हणतात. अनुप्रस्थ म्हणजे ट्रान्सवर्स, विकृती म्हणजे डिस्टॉर्शनल आणि कातर म्हणजे शियर वेव्स. नावं लक्षात घ्या, नावं लक्षात घ्या. ठीक आहे. इकडे काय म्हणतात? भूपृष्ठाला, सरफेसला दीर्घ कालावधी वेव्स, लॉंग पिरियड वेव्स, दीर्घ कालावधी लहरी, लॉंग पिरियड वेव्स किंवा यल वेव्स. यल म्हणजे लव वेव्ह नाही. काही ठिकाणी तुम्हाला वाचनात बी आला असेल ना, काही जणांनी सांगितलं पासून, यल इज नॉट फॉर लव, यल इज फॉर लॉंग पिरियड वेव्ह. नाही तर लमचानवा तिथं यल म्हणजे लवच दिसते का म्हणाव बाबा, है ना. तर चुकीचं असं नाही. यल फॉर लक्षात घ्या. एखादा घचकून प्रश्न देतील की यल स्टँड फॉर काय म्हणला, कोणता, तर तुम्ही तिथं लव लिहून टाका. लव इज अ सब क्लासिफिकेशन, त्याचं उपवर्गीकरण आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथे बघा, हा प्रायमरी वेव्स मध्ये हा कशा प्रकारचा आहे?
हा ध्वनी तरंगासारखा आहे. साऊंड वेव्स, इट्स अनालॉगस टू द साऊंड वेव्स. ध्वनी तरंग किंवा ध्वनी लहरीच्या सदृश्य आहे. म्हणजेच काय, साऊंड वेव्स सारखा आहे. साऊंड वेव्स कसे जातात, तर साऊंड वेव्स आपण म्हणतो बँड मध्ये जातात. बँड है ना, FM बँड तुम्हाला माहित आहे है ना, FM बँड बँड मध्ये जाते तशा है ना. बँड मध्ये जाते म्हणजे एकाला एक धक्का मारते. हे हा याले तो त्याले, मार रे धक्का बापू, मार धक्का, मार धक्का, धक्का 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 बुक्की. धक्का बुक्की वाला जो काम आहे तो म्हणजे प्रायमरी वेव्स. ठीक आहे. इथं कसा असा धक्का बुक्की बघा तुम्हाला दिसते. हा जो आहे रेचा डायरेक्शन आहे है ना, तर या डायरेक्शननी असे समोर समोर जाते लहरी आणि माग मागे जाते. समोर माग, समोर माग, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, माग पुढं रेटा देत देत जाते. म्हणजेच काय होतंय, तर काही ठिकाणी बघा एकदम जवळ जवळ आहेत आणि काही ठिकाणी बघा दूर दूर आहेत. तर जे जवळ जवळ आहेत ते काय झालं, कॉम्प्रेशन, कॉम्प्रेस झाले. आणि हे कसे झाले, रिलॅक्स झाले. रिलॅक्सेशन आणि कॉम्प्रेशन, रिलॅक्सेशन आणि कॉम्प्रेशन. असा स्प्रिंग नाही का, स्प्रिंग सारखा चालला समोर 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 ढकलत 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 जाते. आलं की नाही लक्षात. ठीक आहे. इथं जर बघितलं आपण दुय्यम लहरी, त्या कशा आहेत, प्रकाश तरंग सदृश्य आहेत. इट्स अनालॉगस टू द लाईट वेव्स. ह्या आपण एखाद्या पाण्यामध्ये नाही का असा गोटा मारतो आणि असा लहरी रिपल्स, असा असा आपण पाणी आहे आणि तिथं इथं एखादा गोटा मारला, धरला आणि इथं गोटा मारला. गोटा मारल्यावर नाही का आपल्याला अशा अशा लहरी येते है ना. तर त्या लहरी बी कशा जाते, अशा अशाच जाते ना, जाते का नाही, बिलकुल अशा. लाईट वेव्ह सुद्धा आपल्याला असंच, फोटॉन वेव्स असेच आपल्याला दिसून येते. हे जर पाहायला गेलं तर आपण कसं दिसतोय, हा जर रेचा डायरेक्शन पकडला तर ह्या डायरेक्शननी ह्या असा जाते. जशी दोरी नाही का, दोरी आपण खेळायची नाही का, अशी अशी जोडी उड्या मारायची. तर उड्या मारायची दोरी एकाले बांधला ना, असं 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 केलं तर ते कशी दोरी होते, अशी 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 होते ना. असं असं लहर येते ना, बिलकुल लहरीसारखं, असं बिलकुल लहरीसारखं. म्हणजेच काय आहे, तर इथे आपल्याला कॉम्प्रेशन अँड रिलॅक्सेशन होताना दिसते. बिलकुल ज्या रेच्या डायरेक्शन, इन द डायरेक्शन ऑफ रे, इन द डायरेक्शन ऑफ रे. पण इथं कसं आहे, ह्या बिलकुल काटकोनात आहेत, आहे की नाही, लॉन्जिट्युडिनल, लॉन्जिट्युडिनल टू द डायरेक्शन ऑफ रे, काटकोनामध्ये है ना. त्या लहरीच्या दिशेच्या, लहर ज्या दिशेला चालली आहे त्या दिशेच्या काटकोनामध्ये हे मुवमेंट होत राहते है ना. इकडे जर बघितलं तर हे पण तसंच आहे, लाईट वेव्ह सारखंच आहे. पण हे जे असं असं मूव होते, असं 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 लहरी, हे अशी 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 आली, अशी गेली, अशी आली, अशी. आता हे अशी नाही, हे होते अशी 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 अशी. पण हे कसे होते, हे इकडे इकडे अशी अशी, असा असा नाही का, असा 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 येते. हा डान्स करत ए असा, हा कसा ए असा. म्हणजे हा असा आपला ऋतिक आणि हा उलटा ऋतिक असा वाला नाही का. तर हा काय आहे, याच्या फ्लॅट होऊन जाते, फ्लॅट. आणि फ्लॅट मध्ये हा लॉन्जिट्युडिनल होते है ना. म्हणजे हा काय करतो, ह्या रेचा जो क्षितिज आहे है ना, त्या क्षितिजाच्या याला पकडून पोलराइज्ड होऊन, क्षितिजाला पकडून पोलराइज होऊन हा काटकोन तयार करते. आलं लक्षात. म्हणजे हा असा असा जाणारा आणि हा असा असा जाणारा. क्लिअर, लक्षात आलं. आता आपण दुसरं बघूया की यांची फ्रिक्वेन्सी वगैरे कशी आहे, कारण खूप महत्वाचं आहे. तर प्रायमरी वेव्हची फ्रिक्वेन्सी जी आहे ती हाय आहे, हाय फ्रिक्वेन्सी, उच्च वारंवारता आहे. आणि वेव्हलेंथ मात्र शॉर्ट आहे, लघु तरंग लांबी आहे. आपल्याला बघितलं आहे की फ्रिक्वेन्सीच्या उलट आपण इन जनरल वेव्हलेंथ बघतो. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे कसा, की एका सेकंदाले किती झटके देते रे बाबू, म्हणजे किती लहरी काढते रे बाबू. तर आपल्याला पा दिसते 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बाप रे. म्हणजे एका एवढ्या एवढ्या लहरी एवढ्या वेळामध्ये, एका सेकंदामध्ये इतक्या लहरी भरभर भरभर काढते. म्हणजे याची गती तर खतरनाकच असा, बरोबर आहे राईट. इथे जर बघितलं आपण दुय्यमच्या ह्याच्यात, तर
उच्च वारंवारता इथेही आहे, फ्रिक्वेन्सी आहे, आणि इथे शॉर्ट वेव्हलेंथ आपल्याला दिसून येते. म्हणजे असंच आहे, पण इथे लहरी वेगळ्या काढल्या. इथं लहरी ज्या आहेत का कमी दिसते संख्या याच्यापेक्षा, म्हणजे थोड्या दूर आहे. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी जरी जास्त असली तरी याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी आहे. इथं 1 2 3 4 5 5-7 तयार झाले तेवढ्या वेळात. म्हणजे इथलं शॉर्ट वेव्हलेंथ आहे, पण याच्यापेक्षा नाही. याच्या कंपॅरिझन मध्ये आपण असं करूया की ही जर वेव्हलेंथ घेतली तर ही वेव्हलेंथ सर्वात लहान, आणि वारंवारता घेतली तर ही सर्वात जास्त. तर प्राथमिक लहरीची वारंवारता ही अतिउच्च, दुय्यम लहरीची वारंवारता ही उच्च, आणि प्रायमरी वेव्ह ज्या प्राथमिक लहरी आहे त्यांची तरंग लांबी वेव्हलेंथ जी आहे ती सर्वात कमी आपल्याला दिसेल, आणि दुय्यम जे आहे सेकंडरी वेव्ह याची तरंग लांबी ही याच्यापेक्षा थोडी जास्त दिसेल. त्यामुळे इथे कमी आपल्याला वेव्ह तयार होताना दिसतात. इकडे जर बघितलं तर भूपृष्ठ लहरी, तर इथे वारंवारता फारच कमी आहे. म्हणजे आपण असं करू शकतो सर्वात कमी वारंवारता, परंतु वेव्हलेंथ जी आहे तरंग लांबी सर्वात अधिक आपल्याला दिसून येते. म्हणजे सर्वात अधिक तरंग लांबी सरफेस वेव्ह, सर्वात अधिक वारंवारता प्राथमिक लहरी प्रायमरी वेव्ह. क्लिअर, लक्षात आलं. बघा इथं दोनच दिसते, इथं आपल्याला दोनच दिसते असं. ठीक आहे, राईट. आता आपण जर बघितलं आपण प्राथमिक लहरीला, तर प्रवास माध्यम म्हणजे जे लहरी प्रवास करतात ते कोणकोणत्या माध्यमातून जाऊ शकतात. तर प्राथमिक लहरी ज्या आहेत त्या तिन्ही माध्यमातून जातात. घन, द्रव आणि वायू. घन, द्रव आणि वायू तिन्ही याच्यातून जाते है ना. याची फ्रिक्वेन्सी जबरदस्त आहे, काही विचार करायची गोष्टच नाही. भर्रा 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 जाते. आता घन याच्यातून जाते आणि याची फ्रिक्वेन्सी खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे जेवढी डेन्सिटी वाढेल, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी कशी वाढेल डेन्सिटीनुसार, म्हणजे याची गती जी आहे स्पीड जी आहे कशानुसार वाढेल डेन्सिटीनुसार. बघा सॉलिड मध्ये किती आहे, कारण की हे कशाच्या गतीनं जाते, हे साऊंडच्या गतीनं जाते, ध्वनी लहरीच्या गतीनं जाते. म्हणून याची गती सॉलिड याच्यामध्ये 500 मीटर पर सेकंद, द्रव मध्ये त्याच्यापेक्षा थोडी कमी होईल 1450 मीटर पर सेकंद, आणि वायूमध्ये अत्यंत थोडीशी कमी राहील 330 मीटर पर सेकंद. परंतु ही जसं ध्वनी लहरी आहेत आपण बघितलं ना, टेलिफोन वायर मधून फास्ट येते, बरोबर आहे, राईट. टेलिफोन याच्यातून असं हवेतून बोललं तर फार कमी जाते, आणि लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा जलद गतीने आपल्याला जाताना दिसते. तर म्हणजे जसं जसं घनता कमी होत जाते, काय दिसतंय, जशी जशी घनता कमी होत जाते, डेन्सिटी कमी होत जाते, तशी तशी याची गती सुद्धा कमी होत जाते, बरोबर आहे. पण हा तिन्ही माध्यमातून जातो. याची ऍव्हरेज जर आपण काढला ऍव्हरेज, तर आपल्याला दिसतं 1 ते 14 किलोमीटर, इथे मीटर दिलाय बरं, इथे किलोमीटर प्रति सेकंद आपल्याला ऍव्हरेज असं दिसून येतं. ठीक आहे. सेकंडरी जर बघितली तर सेकंडरी याचा प्रवास माध्यम हे केवळ घन आहे. ओनली मूव ऑर ट्रॅव्हल फ्रॉम द सॉलिड मीडियम. केवळ सॉलिड मीडियम मधून जातं, लिक्विड आणि गॅशियस मीडियम सारखं या प्रायमरी सारखं जात नाही. बघा ही गोष्ट याच्यासाठी महत्वाची आहे, कारण याच्याच आधारावर आपल्याला पृथ्वीचे अंतरंग शिकून घ्यायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, जो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. इथे लक्षात घ्या, हा तिन्ही मीडियम मधून जातो, तिन्ही माध्यमातून जातो, हा केवळ घन माध्यमातून जातो, असं बेसिक क्वेश्चन पण विचारलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर इथे पण हा केवळ घन माध्यमातूनच जातो. म्हणजे हे दोन्ही केवळ घन माध्यमातून जातात. प्रायमरी वेव्स मात्र आपल्याला घन, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस या तिन्ही माध्यमातून जाताना दिसतो. आता याची गती जर बघितली तर खूप जास्त दिसतं. या लहरीच्या गतीपेक्षा कमी गती ही दुय्यम याची आहे, केवळ 60% एवढीच गती आहे. म्हणून इथे बघा ऍव्हरेज मध्ये 1 ते 8 किलोमीटर प्रति सेकंद, इथे 1 ते 14 किलोमीटर प्रति सेकंद आपल्याला असं दिसतं. म्हणजेच हे फारच कमी झालं. याच्यानंतर जर इकडे आपण आलो भूपृष्ठ या लहरीमध्ये, तर आपल्याला काय दिसतं,
केवळ भूपृष्ठावरच जाते. खास गोष्ट आहे बघा याच्याबद्दल. सरफेस वेव्स केवळ भूपृष्ठावर, ह्या जमिनीच्या आतमध्ये, आणि हे केवळ भूपृष्ठावर वरच राहते. आणि जसं जसं खाली खाली ही लहर जाईल तशी तशी याची इंटेन्सिटी, याची तीव्रता कमी कमी होत जाते. म्हणजे ही कमजोर होत जाते. म्हणजे खोलीनुसार ही कमजोर होते. त्याच्यामुळे याची डेप्थ जास्त राहत नाही. ही सुपरफिशियल वेव्ह आहे. ही केवळ भूपृष्ठावरच प्रवाहित होत असते. खोलीनुसार कमी होते आणि एका खोलीमध्ये ती नष्ट होऊन जाते. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण? डिप्रेसिव्ह व्हेव्स. उदासीन आहेत, खाली यांनी जमतच नाही. वर वर उथळ पाण्याला खडखडाट पार नाही म्हणत का? वरवरच आपली गरमी दाखवते. एवढी दाखवते बाबा, विचारू नका. हा जरी डिप्रेसिव्ह असला, खोलीमध्ये नष्ट होत असला, पृष्ठभागावर हा काम करत असला, तरी पृष्ठभागावरच हा चमत्कार दाखवते. आणि म्हणून जरी याची इंटेन्सिटी कमी दिसत असली, म्हणजे पी आणि एस पेक्षा कमी, म्हणजे याची गती जी आहे 1 ते 6 किलोमीटर प्रति सेकंद जरी दिसत असली, याची वेव्हलेंथ जरी लॉंग असली, फ्रिक्वेन्सी जरी कमी असली, तरी सुद्धा ही लहर काय आहे? विध्वंसक आहे. काय आहे? डिस्ट्रक्टिव्ह आहे. जरी डिप्रेसिव्ह असली, दिसते का डिप्रेशन मध्ये आहे? कारण डिप्रेशन वालेच विध्वंसक राहतात आमचे, आहे ना. जेवढे डिप्रेसिव्ह आहे तेवढे विध्वंसक. ते विध्वंसक आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता आपण ज्या लहरी बघितल्या त्यातल्या भूपृष्ठ ज्या लहरी बघितल्या त्या 2 प्रकारच्या आपण बघितल्या. रॅलिक लहरी, रॅलिक तरंग, आणि दुसरा आहे लव तरंग म्हणजे लव लहरी. आता रॅलिक आणि लव वेव्स काय आहेत? तर हे नाव पडलं त्यांच्या शास्त्रज्ञांनी, ज्यांनी ते शोधून काढलं किंवा त्याचं कॅल्क्युलेशन केलं. जसं लॉर्ड रेलिक जे आहे, ऍक्च्युअल नाव काय आहे? जॉन विलियम स्ट्रुट. 1885 मध्ये हे लहरीच्या बद्दल त्यांनी संशोधन केलं आणि एक मॅथमॅटिकल मॉडेल तयार केलं, आणि म्हणून त्याला रेलिक वेव्स या नाव दिलं. लव वेव्स का दिलं रे बाबा? खूप प्रेम होतं म्हणून का? नाही. तर ऑगस्टस एडवर्ड हुग लव जो आहे, HEH लव जो आहे, हा भाऊनं 1911, ब्रिटिश मॅथमॅटिशियन आहे, आणि 1911ला याने एक मॅथमॅटिकल मॉडेल तयार केला, है ना. मॅथमॅटिशियननी मॉडेल तयार केलं. आमच्या भारतात असं काही ऐकूच नाही कोणी मॉडेल तयार करते म्हणून. तर गणितच तर शिकवता येणार, जाऊ द्या. तर आपल्याला काय दिसते? ह्या लव भाऊनं ह्या लहरीचं मॉडेल तयार केलं मॅथमॅटिकल, म्हणून ह्या लहरींना नाव काय आहे? लव वेव्स. आणि तिथलं यल जे आहे, भूपृष्ठीय लहरीला यल वेव्स पण म्हणतात. ते यल म्हणजे लव नव्हे, ते काय आहे? लॉंग पिरियड वेव्स. क्लिअर? ठीक आहे. आता ह्या कशा आहे? याचे पॅटर्न कसा आहे? लंब वर्तुळाकार. कसा आहे? लंब वर्तुळाकार. म्हणजे अशा लहरी आहेत. कशा लहरी आहेत? अशा लहरी आहेत, लंब वर्तुळाकार आहेत. आणि ह्या अशा डान्स करत बिलकुल ओशानिक वेव्स सारख्या सागरी लाटांप्रमाणे सामोर सामोर सरकत असतात, आणि अत्यंत स्लो असतात. 1 ते 5 किलोमीटर प्रति सेकंद एवढीच रफ्तार त्यांची असते. बघा कसे जातात असे. आपण पाहिलं ना, सायकल जी आहे सी वेव्स मध्ये असं करत करत लहर सामोर जाते, बिलकुल तशीच इथे जाताना दिसते. इथे मात्र जर बघितलं लव वेव्स, तर लव वेव्स ही वेगळी आहे. ती क्षितिजात ध्रुवीकृत कातर लहरी आहेत. क्षितिजात ज्या ध्रुवीकृत, म्हणजे मी मगाशी सांगितलं नाही का, हा ऋतिक भाऊ आणि हा ऋतिकचा जुळा भाऊ. तर हा जो जुळा भाऊ आहे, तर हा असा जेव्हा जाते, दॅट इज कॉल्ड ॲज अ लव वेव्स. हे बघा अशा प्रकारे जाते. म्हणजे ही जी रेज आहे, ह्या रेजला अशा पॅरलल जातात, अशा क्षितिजास, हे जे आहे असा क्षितिजास अशा प्रकारे त्या जातात, आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो शियर वेव्स, है ना. तर त्या काय करतात? पोलराइज झालेल्या आहेत. कुठे? हॉरायझनला. या हॉरायझनला पोलराइज झालेल्या. याची गती जी आहे 2 ते 6 किलोमीटर प्रति सेकंद आपल्याला दिसून येते. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या लहरी पाहिल्या त्यामधील सर्वात स्लो चालणारी कोणती आहे? 1 ते 5, इथे 2 ते 6. म्हणजे रॅलिक वेव्ह जी आहे ती सर्वात मंद गतीनं प्रवाहित होणारी लहर आपल्याला दिसून येते. परंतु हे जरी मंद गतीनं असली, कछवा असली,
तर हे सर्वात जास्त अंतर कापते, लॉंगेस्ट डिस्टन्स कापते, चालीस झटके देत 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 जाते सामोर। आणि जेवढे झटके देऊ शकते तेवढे झटके हे बिंदास देते आणि आपल्या चपेटामध्ये जेवढे आले त्यांना थंडागार करते, नाही काय तर असा असा हलवून तर टाकते बाबा, राईट। ठीक आहे, ती म्हणजे कोणते, रेलिक वेव्स आपल्याला दिसून येतात। बघा इथे पण आपल्याला दिसेल ह्या अशा लहरी, बरोबर आहे। आणि ही अशा प्रकारे झिकझॅक 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 हे झिकझॅक जाते आणि हे अशी वेव्ह सारखी आपल्याला जाताना दिसून येते। ह्या लहरींच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात, ह्या लहरी समजून घ्या, कारण की याच्याच आधारावर आपण पुढील व्हिडिओमध्ये है ना की जे अर्थक्वेक आहे त्याच्या आधारे आणि त्यापासून निघणाऱ्या लहरींच्या आधारे आपण पृथ्वीचं अंतरंग कसं समजून घ्यायचं आणि ते समजतं का की काही लोचा होतो, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया। तो बने रहिए भाई, और साथ में लाइक कमेंट शेयर भी कीजिए। पढ़ाई तो करते हो, पढ़ाई के लिए क्या बोलने का, काही बोलावं लागतं का, नाही, फक्त ऑल द बेस्ट।